हरे नमः। धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा भासे जना भुवरी दीक्षा देऊनी जो जगतिया बद्धास हो वाणी वदता भागवती कथा व्यासा प्रति भासला तोहा गुरु श्री जनार्दन पाटांगणी शोभला। सद्गुरुनाथ महाराज की जय। हरे नमः। कर्दमोवाच तुष्टोऽहमद्य तवमान विमानदायाः शुश्रूषया परमया परया च भक्त्या यो देहिना मयमतीव सुरत्स्वदेहो नावीक्षितमुखक्षपतुं मदर्थे। भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले आणि शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात, सूत शौनकादिकाला आणि मैत्रेय विदुराला सांगतात। याप्रमाणे कर्दम महर्षी यांनी देवहूतीची अत्यंत नम्रपणाने चाललेली सेवा पाहिली आणि दैनंदिन तिची ऋतुचर्या पाहिली, दैनंदिन वागणं पाहिलं, ती किती आपल्या सेवेमध्ये तत्पर आहे ते पाहिलं आणि खऱ्या अर्थाने ऋषी मुनी हे आधी आपली परीक्षा घेत असतात, त्याप्रमाणे त्यांनी तिची परीक्षाच घेतली असं म्हणा। आणि कितीतरी दिवसानंतर ती व्रताने कर्षित झालेली होती, अत्यंत क्षीण झालेली होती, स्वतःच्या देहाकडे तिचं लक्ष नव्हतं, स्वतःच्या रूपाचा विचार तिने केला नाही, खाण्यापिण्याचा विचार केला नाही, परंतु पती सेवेमध्ये ती मग्न राहिली आणि तिची ही सेवा पाहून कर्दम महर्षी म्हणतात, तुष्टोऽहमद्य तव मान विमानदायाः। अगं देवहूती, तुझी ही सेवा पाहून मी आनंदलो, मला आनंद वाटला, मी संतुष्ट झालो। तुझी भक्ती, तुझी सेवा, तुझी माझ्याशी असलेली निष्ठा, शुश्रूषया परमया परयाच भक्त्या, अत्यंत भक्तियुक्त अंतःकरणाने तुझी सेवा केली, शुश्रूषा केली। या ठिकाणी माझ्या दैनंदिन माझ्या नित्यकर्मामध्ये मला मदत केली, स्वतःच्या देहाचा विचार केला नाही। यो देहिना मयमतीव सुहृत्स्वदेहो, स्वतःच्या देहाचा विचार केला नाही। आपण स्वतः आपल्या देहाला किती कष्ट होतात त्याची कधी तमा बाळगली नाही आणि माझ्यासाठी मदर्थे माझ्यासाठी स्वतःचं जीवन समर्पित केलंस, स्वतःचा देह समर्पित केलास, मन समर्पित केलंस, अशी तू माझी खऱ्या अर्थाने ग्रहपत्नी आहेस, सहधर्मचारिणी आहेस। ये मे स्वधर्म निरतस्य तपस्समाधी, मी माझ्या तपामध्ये समाधीमध्ये तल्लीन होतो आणि तू तुझ्या धर्मामध्ये तल्लीन होतीस। तुझा धर्म म्हणजे पतीचा धर्म, मी माझ्या स्वधर्मात निरत होतो, तू तुझ्या पती धर्मात निरत होतीस आणि त्यामुळं मला आनंद वाटला आणि मी तुला या ठिकाणी तुझी इच्छा काय ते सांग, तुझी इच्छा परिपूर्ण करायला मी तयार आहे असं म्हणून हा त्यागाचा आदर्श तू घालून दिलास। भोगाच्या विरुद्ध त्याग, हा त्यागाचा आदर्श तू घालून दिलास। आधी त्याग आहे, आधी सर्वाचा आपल्या सर्वस्वाचा त्याग आहे आणि मग त्यांच्या इच्छेने भोग प्राप्त करण्याची मनीषा आहे। त्याप्रमाणे सिद्धासी भुंक्ष्व, आता पहा हा शब्द कसा वापरलाय, सिद्धासी भुंक्ष्व। भुंक्ष्व म्हणजे भोगायला आता तू सिद्ध झालीस, आतापर्यंत तू कच्ची होतीस। आपण काय करतो, आधी भोग भोगतो, ते म्हणतात नाही आधी त्याग आहे, आधी त्यागाचा परमोच्च आदर्श तुम्ही घालून ठेवा, मग तुम्हाला भोगायला संपूर्ण जग आहे, मग तुम्हाला त्यागयुक्त भोग कसा आहे ते कळतं। भोग हा त्यागयुक्त असला पाहिजे, त्याग आणि भोग यांची आपल्याला सीमारेषा घालता आली पाहिजे। आधी रामचंद्राने वनवास स्वीकारलाय,
आणि मग राज्यावरती आरूढ झाले. तेव्हा तो आनंद काही वेगळाच असतो. आधी वनवास आहे आणि मग राज्य आहे. पांडवांनी आधी वनवास स्वीकारलाय आणि मग राज्य आहे. म्हणजे सहज मिळालेलं सुख माणसाला महत्वाचं वाटत नाही. त्याचा दुःखाचा जेव्हा अनुभव माणूस घेतो तेव्हा सुखाची महती कळते. म्हणून आधी दुःख माणसाला मिळालं पाहिजे, थोडा त्रास झाला पाहिजे आणि मग आपल्याला सुखाची महती कळत असते. ते म्हणतात तू सिद्धासी भुंक्ष्व. आता तू सिद्ध झालीस. कशाला? भोग भोगायला सिद्ध झालेली आहेस. तेव्हा आता मी तुझ्या इच्छेप्रमाणे तुला भोग अर्पण करतो. सांग तुझी काय इच्छा आहे. असं म्हटल्याबरोबर संप्रेषय प्रणय बिभलया, प्रेमाने असे शब्द काढल्याबरोबर तिच्या अंतःकरणामध्ये स्त्री सुलभ लज्जा प्रगट झाली. ब्रीडावलोक, ती खाली बघू लागली. लज्जा तिच्या मनामध्ये निर्माण झाली. तिचे गाल लाल झाले. त्याप्रमाणे ती पायाच्या नखाने जमीन उकरू लागली आणि म्हणाली, महाराज तुम्ही मला म्हणता विचारता तुला काय पाहिजे. आता मी काय सांगू बरं. मला काय पाहिजे मी काय सांगू माझ्या तोंडाने. एस्तभ्यधिधाय सम कृतसंग संगो. तुम्ही माझ्या वडिलांना जो शब्द दिला होता, शब्द काय दिला होता की मी तोपर्यंतच तुमच्या मुलीबरोबर राहील जोपर्यंत मला संतती होणार नाही. मग मला अजून संतती नाही झाली महाराज. तेव्हा माझी इच्छा दुसरी काय असणार आहे. तुमचा अंगसंग घडावा, तुमच्यापासून मला संतती व्हावी. भूयात गरीयसी गुणा. आणि ही संतती म्हणजे काय, या एखाद्या कुत्र्या मांजराला होणाऱ्या लेकराबाळासारखे नाहीये, लेकावळ्यासारखं नाहीये. संतती कशी आहे. भूयात गरीयसी, ती श्रेष्ठ व्हावी, गुणाने उत्कृष्ट व्हावी आणि गुण त्याचप्रमाणे कौशल्य ज्ञान यांनी संपन्न व्हावी, अशी संतती मला अपेक्षित आहे. म्हणजे उगीच काहीतरी कुत्रमांजर व्हावं अशी अपेक्षा नाहीये. ही फार महत्वाची गोष्ट आहे. कालच आपण बघितलं की संतती कशी असावी. आपण घंटेचा मंत्र म्हणताना म्हणतो वीरवंतो वयम श्यामपतयो रयीणाम सुप्रजा वीरवंतो. प्रजा ही सुप्रजा असली पाहिजे. नाही तर काय, प्रजा निर्माण झाली, दुर्योधनासारखे 100 लेकरं झालेत, पण काय सगळे दुष्ट आहेत, वाईट आहेत, वाईट प्रवृत्तीचे. कुणी दारू पितंय, कुणी मटका खेळतंय, कुणी जुगार खेळतंय, कुणी वेश्यासंग करतंय. आणि मग अशा संततीचा उपयोग काय. त्यापेक्षा नसलेली बरी. वरम एको गुणी पुत्र हा नच तारा गणो पिच. एकच गुणी पुत्र द्या, बाकीच्या तारकांचा उपयोग नाही. एकच चंद्र तमो हंता नच तारा गणो पिच. एकच चंद्रासारखा मुलगा पाहिजे की जो सगळ्या तमाचा अंतःकाराचा नाश करील. त्याप्रमाणे मला संतती व्हावी आणि ती कशी, तुमच्याप्रमाणे, तुमच्यासारखीच. आणि भूयात गरीयसी, संपूर्ण गुणाने युक्त आणि ज्ञानाने युक्त अशी प्रसव सतीनाम. शेवटी सतीची, पत्नीची काय इच्छा असते महाराज. पत्नीची एवढीच इच्छा असते की आपण माझ्यापासून पुत्रोत्पत्ती करावी आणि मला आनंद द्यावा, एवढंच माझी इच्छा आहे. असं म्हणून नैषमे आणि स्वतःकडे पाहिलं. महाराज तुम्ही म्हणता खरं, तुला काय पाहिजे. भोग. आता भोगायला माझं शरीर तरी बरं आहे का बरं. बघा बरं माझ्या शरीराची काय अवस्था झाली. मी किती कृश झाले. मी स्वतःकडे पाहत ती म्हणते की मी मलिन झाले, माझ्या केसाला अनेक दिवसापासून तेल नाहीये. असं तिला अंतःकरणात वाटतंय बरं का. बोलत नाही ती, पण फक्त अंतःकरणात वाटतं आणि स्वतःकडे पाहते. असं म्हणल्यावर त्यांनी ओळखलं तिच्या मनात काय आहे. तिच्या मनात असं आहे की आपल्याला कित्येक दिवसात पंचपक्वान्नाचं भोजन मिळालं नाही. आपण कृशकर्षित झालेलो आहोत. त्याचप्रमाणे आपल्या अंगाला कधी तेल मिळालं नाही, कधी माखणं मिळालं नाही, कधी आपल्याला राजशाही थाट मिळाले नाही. असं हिला वाटतंय का. बरं सिद्धेत ते, अगं देव होती, तू जरी काही बोलली नाहीस तरी माझ्या लक्षात आलं की तू राजकन्या आहेस आणि राजकन्येसारखे राजाच्या राणीप्रमाणे तुला भोग हवेत. तर हे पहा, समोर पहा. दीनस्तदीश भवनम सदृशम विचक्ष्व. समोर पहा तुला काय दिसतंय. ती म्हणली काय दिसतंय. पाहिल्याबरोबर एक विमान
त्यांनी निर्माण केलं. प्रियाया प्रियमन विच्छन, आपल्या पत्नीची प्रिय करण्याची इच्छा मनात बाळगून, प्रियाया प्रियमन विच्छन, आपल्या प्रियेचं, आपल्या प्रिय पत्नीची इच्छा काय असू शकते याचा विचार केला आणि एकदम आपल्या स्वतःच्या योग मार्गाने, योग सामर्थ्याने विमानम कामगम, कामग विमान निर्माण केलं इच्छेप्रमाणे. ते असं होतं, त्याला कोणताही चालक नव्हता, कोणताही पायलट नव्हता. ते स्वतःच्या इच्छेने मनात आल्याबरोबर जात असे, कोणत्याही ठिकाणी जात असे. त्यामध्ये सगळ्या प्रकारच्या सुव्यवस्था होत्या. कामदुघम दिव्यम, कामदुघ म्हणजे कामधेनूप्रमाणे मनात इच्छा आणा त्या ठिकाणी परिपूर्ण होईल अशी सर्व रत्न संबंधितम, रत्नाने सुशोभित असलेलं लखलख 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 बाहेलं हवा विमान. आणि विमान कशाचं? ते मोठं गावच होतं असं म्हणा. कारण त्यामध्ये काय नव्हतं, त्यामध्ये क्रीडांगण होते, त्यामध्ये उद्यान होते, त्यामुळे फलांचे झाडं होते, फुलांचे झाडं होते, शय्या होत्या, खिडक्या होत्या, त्याचप्रमाणे त्याला पडदे लावलेले होते. तसंच महामार्गताच्या फरशा होत्या सगळ्या बाजूंनी. काही पक्षी त्यांचे पिंजरे लावलेले होते, काही पक्षी खोटे खोटे होते पण ते खऱ्यासारखे दिसत होते. आणि सगळ्या प्रकारच्या सुशोभियुक्त अशा प्रकारच्या जे जे पाहिजे ते जलाशय होते. स्नान करायचे का? जलाशय आहेत. त्याप्रमाणे जलक्रीडा करायची का? मोठमोठे जलाशय आहेत. त्या ठिकाणी कमलं फुललेले आहेत, पक्षी पूजन करतायत. त्याचप्रमाणे गंधर्व गायन करतायत, अप्सरा नृत्य करतायत, अनेक विद्याधरी त्या ठिकाणी आहेत. सर्व प्रकारच्या वस्त्र प्रावरण अलंकार दाग दागिन्यांनी युक्त असं ते विमान होतं. आणि ते असं होतं की सर्व प्रकारच्या ऋतूमध्ये सुखावहम, सर्व काल सुखावहम. मग हिवाळ्यामध्ये थंडी वाजायली असं वाटत नव्हतं, लगेच उष्णता निर्माण व्हावी, वॉर्मनेस. उष्णता झाली की लगेच एसी, लगेच पाहिजे एअर कंडिशन विमान होतं. याप्रमाणे सर्व काल सुखावहम, कोणत्याही काळामध्ये आनंदच प्राप्त व्हावा असं ते विमान. मोठमोठ्या पताका लावलेल्या होत्या त्या ठिकाणी, सुवर्णाच्या अशा पताका लावलेल्या होत्या, चित्र लावलेले होते, विचित्र अशा प्रकारचे पक्षी होते. सुंदर दुकुल रेशमी वस्त्र यांचे गठ्ठेच्या गठ्ठी तिथे पडलेले होते. आणि मुलायम वस्त्र होते, रेशमी पडदे होते. म्हणजे खिडक्यांचे पडदे काही आजच आहेत असं नाही, आजच काही आपल्याला या आपल्या ग्रहाची रचना आपण करतो आणि सुंदर अशा प्रकारचं घर कसं असावं याची योजना करतो, इंटेरियर जे करतो आपण, ते त्यावेळेला सुद्धा इंटेरियर होतंच. त्यांनी सुंदर पडदे लावलेले होते, ते रेशमी पडदे होते. तसंच क्षिप्त एकशभिवेकांतम पर्यंकम व्यजनासनैहि, मोठमोठे पलंग टाकलेले होते, त्यावर गाद्या गिरद्या टाकलेल्या होत्या, मऊ अशा प्रकारच्या अस्तरण टाकलेले होते. आणि महामार्गाताच्या फरशा विद्रुम वेदिभी, पोवळे लावलेले होते. त्याचप्रमाणे वज्र कपाटवत, मोठमोठे वज्र कपाट म्हणजे आजकालचे ज्याला आपण गोदरेज वगैरे म्हणू, अशा प्रकारचे मोठमोठे वज्र कपाट होते. त्याचप्रमाणे सुवर्णाचे कुंभ होते. आणि सुंदर अशा प्रकारचा सुगंध त्या ठिकाणी पसरलेला होता. का? पद्मराग त्या ठिकाणी, पद्मराग म्हणजे ज्याला आपण कस्तुरी वगैरे म्हणतो, त्या प्रकारचा सुगंध सगळीकडे पसरलेला. आणि आनंद वाटला. कृत्रिमान मन्यमानही, खोटे खोटे सुद्धा पक्षी होते आणि खरे होते. त्यांचे विहारस्थान होते, विहारस्थान वेगवेगळे होते, खेळायचे वेगळे, क्रीडांगण वेगळे. त्याचप्रमाणे जलाशयामध्ये स्नान करायच्या जागा वेगळ्या, झोक्यावर बसायच्या जागा वेगळ्या. त्याचप्रमाणे वेगवेगळे खेळ खेळायचे असतील तर वेगळे, असे वेगवेगळे विहारस्थान होते. त्यामध्ये विश्रांतीचं स्थान होतं, शयनस्थान होतं, बाहेरचं अंगण होतं, आतलं अंगण होतं. त्याचप्रमाणे ज्या वात्सायनाने कामसूत्रामध्ये जेवढं जेवढं वर्णन केलंय ते सगळं त्या ठिकाणी होतं. आणि असं पाहिल्याबरोबर ती थक्क झाली आणि एकदम तिला वाटलं तर विमान आणलंय, विमानात जायचंय, पण आशाने जावं काय, अशा वस्त्रात. एकदम स्वतःच्या मनात तिने विचार केला की मी एवढी कृश झालेली आहे, माझ्या अंगाला
सगळा मळ लागलेला आहे, काळेपणा आलेला आहे. त्याचप्रमाणे माझे वस्त्र मलिन आहे आणि अशा मलिन वस्त्राने जायचं काय त्या विमानात, असं वाटलं तिला. एवढ्यात कर्दम महर्षी म्हणतात, का थांबली का? माझ्या लक्षात आलं म्हणे तुला काय म्हणायचे, जा. त्या ठिकाणी एक तळ आहे, बिंदू सुरस, त्या ठिकाणी जे तीर्थ होतं त्या बिंदू सुरस तीर्थामध्ये तू स्नान कर म्हणून सांगितलं. ती म्हणाली बरं. ती गेली स्नान करायला. त्या बिंदू सरस तीर्थामध्ये स्नान करायला गेल्याबरोबर निमज्जास्मिन् हृदये भेरू विमानमिदमारुह इदम शुक्ल कृतम. हे शुक्ल कृत भगवान, शुक्ल म्हणजे ज्याला आपण पहिलं युग म्हणतो, कृतयुग म्हणतो. त्या कृतयुगाच्या काळात भगवंताच्या डोळ्यामधून जे आनंदाश्रू बाहेर पडले, त्यातून जे तीर्थ तयार झालं ते हे शुक्ल कृत तीर्थ आहे. म्हणजे भगवंताच्या डोळ्यापासच्या पाण्यातून निर्माण झालेलं. आणि या शुक्लकृत असणाऱ्या तीर्थामध्ये स्नान करायला सांगितलं. ती गेली स्नान करायला आणि तळ्यात उडी मारल्याबरोबर नेहमीप्रमाणे उडी मारली. आता तिला वाटलं नेहमीप्रमाणे आंघोळ करायची, गार पाण्याने आंघोळ करायची आणि यायचं ओल्या ते वस्त्राने. खाली उडी मारल्याबरोबर त्या ठिकाणी 1000 विद्याधरी स्त्रिया होत्या. एकदम त्या समोर आल्या. म्हणले तुम्ही कोण? आम्ही तुमचं सेवा करायला आलो बाईसाहेब. सेवा करायला आलोत म्हटल्यावर तिला आनंद झाला. आणि त्यांनी सगळं सोबत आणलं होतं. त्यांनी लावायचं तेल, सुगंधी तेल सोबत आणलं होतं, शिकेकाई सोबत आणली होती, साबण सोबत आणली होती, नवे वस्त्र सोबत आणले होते. सगळ्या अंगाचा सगळा मळ काढला. त्यांनी वर्णन केले अंगणच्या मलपंकेन. सगळा मल, पंक म्हणजे चिखल. अहो अंगाला रोज नुसते बुडी मारून अंगावर पुट चढले होते, ते सगळे त्यांनी वजरीनी खरडून काढले त्या बायकांनी. आणि संछन्न शबरस्तनम, संपूर्ण अंग स्वच्छ केलं. तिला तेल लावलं, डोक्याला तेल लावलं आणि तिला म्हणाले आंघोळ करा. ती म्हणाली आता आंघोळ गार पाणी? अहो गार पाणी कशाचं, गरम पाणी त्या ठिकाणी होतं. शिव जलाशयम, त्या जलाशयामध्ये गरम पाण्याचे सगळे झरे त्या ठिकाणी प्रगट झाले. त्या सगळ्या विद्याधरींनी हातामध्ये गंगाळ घेतले, तांबे घेतले, भांडे घेतले आणि तिला स्नान घालायला सुरुवात केली. 1000 स्त्रिया तिला स्नान घालू लागल्या. ती म्हणली वा, आतापर्यंत मी स्वतःच आंघोळ केली आणि ते हातानेच केली, बुटकुलं सुद्धा नव्हतं अंगावर पाणी घ्यायला. शांत शिरसी वेश्मस्था, त्याप्रमाणे सुंदर अशा प्रकारच्या मंगल स्नान तिला घडवलं. आणि वयम सगळ्या अत्यंत 8-8 वर्षाच्या ह्या मुली होत्या. सर्वा किशोर वयसो ददर्शोत्पल गंधया. त्यांच्या अंगाचा पद्मगंधासारखा सुवास येत होता. पद्मगंधा होत्या ह्या सगळ्या, पद्मिनी होत्या. पद्मिनी पद्मगंधा असं वर्णन आहे कामशास्त्रामध्ये. पद्मिनी पद्मगंधा, जी पद्मिनी प्रकारची स्त्री आहे तिच्या अंगाचा पद्मासारखा वास येतो म्हणे. तेव्हा ह्या सगळ्या स्त्रिया पद्मिनी होत्या. त्यांच्या अंगाचा गंध अगदी कमलाप्रमाणे येत असे. आणि तिला नाहून धुवून स्वच्छ अशा प्रकारचं नाहून माखून स्नान घातलं. 1000 स्त्रिया तिला स्नान घालत होत्या. झाल्याबरोबर ती म्हणली आता वस्त्र म्हणल्याबरोबर मनात आलं की घडायचं कामदुघम. मनात आलं की, मनात फक्त यायचा उशीर की समोर तयार. ती म्हणली वस्त्र म्हणल्याबरोबर काही स्त्रियांनी एकदम सुंदर अशा प्रकारचं रेशमी वस्त्र आणलं. पाहिलं दुकुले निर्मले नूतने, जुनं नव्हतं, नवीन आणलं होतं. कोणत्या दुकानातून आणलं काय माहिती, नवीन आणलं. नवीन अशा प्रकारचं रेशमी वस्त्र आणलं आणि समोर बाईसाहेब हे नेसा तुम्ही. याला ही वस्त्र आहे, प्रावरण आहे. त्याप्रमाणे या वस्त्रासाठी सुंदर अशा प्रकारचं एक ट्रे आणला असेल कदाचित. त्या ट्रेमध्ये हे वस्त्र, प्रावरण, अलंकार, दाग दागिने सगळेच आणले. भूषणांनी दाग दागिने, कानातले, गळ्यातले, हातातले, पायातले, कमरेचं सगळं आणलं. अन्नम. आणि बाकीच्या सगळ्या स्त्रिया भरा तिला वस्त्र नेसू लागल्या. कुणी गळ्यातलं घातलंय, कुणी कानाचं घातलंय, कुणी डोक्याचं सुंदर अशा प्रकारचे अलंकार घातलेत. वेगवेगळ्या बांगड्या, कंबरपट्टे हे सगळं घातलं. ती मोठी सुंदर दिसू लागली. आता तर नवीन वस्त्र आहे, नवीन अलंकार आहेत, दाग दागिने आहेत.
ताबडतोब अन्नम सर्वगुणोपेतम लागली. एका विद्याधरीने घी खिचडी आणली, म्हणजे गरम गरम खिचडी खा, त्याच्यावर तूप टाकलं. ती म्हणे हा कधी केली? केली म्हणे. नुसत्या मनात इच्छा आल्या, भूक लागली की जे न्हायल्यानंतर ताबडतोब खावं लागतं म्हणे, त्याप्रमाणे भूक लागते ना. तिला भूकच लागली होती की सकाळी बरोबर तिला नाश्ता दिला. अन्नम सर्व गुणोपेतम. आणि त्याचबरोबर आसव, जसं आपण चहा पितो ना तसं त्या काळात आसव होतं, ते आसव घ्यायचं. मग द्राक्षासव असेल, फलांचा ज्यूस होता. थोडक्यात आसव म्हणजे फलांचा ज्यूस. तेव्हा फलांचा रस त्या ठिकाणी होता, तो रस आणला, तो अमृतासम लागला. आणि अथादर्शे तिने पिल्यानंतर वस्त्र वगैरे नेसलं होतं, आता खाणंही झालं होतं, पिणंही झालं होतं. मनात आलं की अहो आपण कसे दिसतो, पण असं म्हणल्यावर समोर आरसा उभा राहिला, एक खणाचा आरसा. मनात इच्छा झाली की आरसा. अथादर्शे स्वमात्मानम. एकदम तिला स्वतःचं रूप दिसू लागलं. तिचा विश्वासच बसेना स्वतःवर. आपल्या रूपाकडे बघू लागली, आपल्या या अंगातल्या वस्त्राकडे बघू लागली, अलंकाराकडे बघू लागली. आणि बघता बघता तिला वाटलं हे रूप आत्ता माझ्या पतीनं पाहावं, आत्ता पाहावं असं वाटल्याबरोबर पती समोरच कर्दम महर्षी उभे राहिले. झालं का म्हणे, आटोपलं का? हा तुम्ही आलात काय म्हणे. हो 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 बरं झालं. आणि याप्रमाणे चल बरं लवकर तर विमानात बैस असं म्हणून त्यांनी घाई केली. पद्मकोश स्पर्धा काय सुंदर दिसत होती. आणि त्यांनी आपल्या हाताने तिला विमानामध्ये वरती बसवलं. याप्रमाणे तिच्या वस्त्रालंकाराने आणि सुंदर अशा प्रकारच्या स्नानाने सुशोभित ती दिसत होती. नटवायची गरजच नव्हती, परंतु या सगळ्या स्त्रियांनी तिला नटवलं सुद्धा. यदा सस्मार ऋषभ ऋषीणाम दयितम पतिम. नुसती इच्छा झाल्याबरोबर तिचा पती उपस्थित राहिला आणि त्यांनी तिचा हात धरून तिला वरती चढवलं. विद्याधरी सहस्रेण. आणि ह्या ज्या 1000 स्त्रिया होत्या ते तिच्या सोबतच पुन्हा विमानात बसल्या. त्या सगळ्या बसल्या आणि विमान निघालं. आता कुठं जायचंय? ती म्हणाली कुठं जायचंय? तू मनात इच्छा आण, तिथं आपण जाऊ. असं म्हणल्याबरोबर ठीक आहे म्हणाले. तारा विरवृता. आकाशापर्यंत ते विमान गेलं. सगळीकडे तारका दिसू लागल्या. आणि असं दिसू लागलं सगळ्या स्त्रिया आसपास बसलेल्या होत्या. आणि ज्याप्रमाणे सगळ्या तारागणांमध्ये चंद्र शोभायमान दिसतो, विराजमान दिसतो, त्याप्रमाणे ही दिसू लागली. कर्दम महर्षी चंद्राप्रमाणे तेही दिसू लागले. आणि दोघंही पती पत्नी मोठ्या आनंदाने विवाहोत्तर अशा प्रकारच्या विवाहोत्तर पर्यटन असं आपण म्हणू नव्या शब्दात, विवाहोत्तर पर्यटनासाठी गेले. स्त्री मनाचा विचार या ठिकाणी त्यांनी केलेला आहे. रेमे चिरम कुठं कुठे गेले याचं वर्णन केलेलं आहे. विश्रंभक. आता हे जे स्थळ आहेत त्याचं वर्णन पंचमस्कंधात आलेलं आहे. विश्रंभक कुठे, सुमनस कुठे, सुरनस कुठे, पुष्पभद्र, चैत्ररथ हे कुठे आहे. याप्रमाणे वैश्रंभके, सुरनसे, नंदके, पुष्पभद्रके वेगवेगळ्या ठिकाणी हे गेलेले आहेत. काही मानस सरोवरामध्ये गेले. मानस सरोवरापर्यंत हा विहार पृथ्वी तलावर केला. त्यानंतर पुढे विमानात बसून कर्दम महर्षी देवतांच्या ठिकाणी गेले, जिथे देवता स्नान करतात. देवतांचा जो बाग बगीचा आहे त्या ठिकाणी गेले. वैश्रंभके. सुरनसे. सुर म्हणजे देवांचं जे बगीचा आहे त्या ठिकाणी ते गेले. नंदने. पुष्पभद्रके. इंद्रादिक देव ज्या ठिकाणी विहार करतात त्या ठिकाणी गेले. आणि सगळीकडे जिथे जावे तिथे विहार केला. त्या वेगवेगळ्या जलाशयामध्ये क्रीडा केली. कुठे मौज मजा घेतली, कुठे बाहेरचा निसर्ग पाहिला, फुलं पाहिले, त्याचप्रमाणे भगवंताच्या सृष्टीचं अलौकिकत्व पाहिलं. ब्रहाजिष्णूना विमानेनं. आणि विमान तर कामग होतं. मनात इच्छा आली की ते विमान जायचं, जिथे इच्छा होईल तिथं थांबायचं. आणि सगळीकडे फिरून पुष्पभद्रा या ठिकाणी आले. मानस तीर्थावर गेले, चैत्र रथावर गेले. रेमे रामया रथाः. आपल्या पत्नी बरोबर फिरत 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 वेगवेगळ्या ठिकाणी. ते म्हणतात त्याचा वेग किती होता, यथा निलाह. वाऱ्याचा वेग जसा असतो वायुवेग, त्याप्रमाणे या वायुवेगाने हे गेलेत. अशी कोणती शक्ती नव्हती की त्यांना अडवित होती.
प्रेक्षयित्वा भुवोगोलम. त्यांना हे सांगायचे की आपण सुद्धा पर्यटन केलं पाहिजे, फिरलं पाहिजे. भूगोल काय, पृथ्वी काय, भारत कसा आहे, भारतामधले तीर्थक्षेत्र कोणते आहेत, हे सगळे पाहिले पाहिजेत. प्रेक्षयित्वा भूगोलम, सगळा भूगोल पाहिला. त्यानंतर आश्चर्य वाटलं, त्या सगळ्या अलौकिक भगवंताच्या या रचनेचं सौंदर्य पाहिलं. भवाश्चर्य महायोगी. आणि करत 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 म्हणजे किती वर्ष झाले म्हणे, वर्षपुगान मुहूर्तवत. ते म्हणतात किती किती काळ लोटला काही कळलं नाही, पण एवढे वर्ष फक्त एका मुहूर्ताप्रमाणे गेले. एक मुहूर्त झाला असं वाटलं. हे कर्दम महर्षी म्हणतात, देवहूती तुला काय वाटतं, आपण आता परत जावं? ती म्हणे इतक्या लवकर परत जायचं का? किती वर्ष झाले म्हणे, किती काळ लोटला माहिती का तुला? शेकडो वर्ष झाले आपण फिरतोय, हजारो वर्ष आपण फिरतोय. आणि ती म्हणे मला असं वाटलं की आत्ताच तर आपण बसलो. नाही, आपण या ठिकाणी हजारो वर्ष भोग घेतलेत. आता आपण परत जायची वेळ आली, आपण आश्रमामध्ये जाऊ. ते आश्रमात आले. तोपर्यंत त्यांनी असं वर्णन केले की एकाच वेळेला त्यांना 9 मुली झालेल्या आहेत. एकाच वेळेला 9 मुलींचा जन्म झाला. आश्रमात आल्याबरोबर सगळ्या मुली जन्माला आल्या, पतिम सहा पती. आणि मग मुली जन्माला आल्याबरोबर कर्दम महर्षी म्हणतात, देवहूती तुझ्या म्हणण्याप्रमाणे, तुझ्या वडिलाला दिलेल्या वचनाप्रमाणे ह्या संतान झालेलं आहे, तुझ्या इच्छेप्रमाणे संतान झालंय, आता मी निघालो. ती म्हणाली महाराज, आणि या मुलींचं लग्न कार्य कोणी करायचं? मुली जन्माला तुम्ही घातल्या, पण जबाबदारी सोडून जाणार का? अहो तिंचं लग्न करा, कार्य करा, जावाई येऊ द्या. आणि मला ह्या मुली आपल्या सासरी गेल्यावर मला कोण आहे, माझ्यासोबत कोण आहे? मग त्यांच्या लक्षात आलं, हो भगवान आपल्याकडे आपल्या उदरी अवतार घेणार आहेत, बरोबर आहे. मग ते म्हणाले काही हरकत नाही, तू म्हणतेस त्याप्रमाणे मी थांबतो. आणि मग नेहजत कर्म धर्माय न विरागाय कल्पते. आधी आपला धर्म आपण परिपूर्ण करावा आणि मग विराग. आधी राग आहे मग विराग आहे. याप्रमाणे आधी संसार आहे, संसार करावा नेटका, मग लागावे परमार्थ विवेका. आधी संसार करावा. याप्रमाणे मैत्रेय म्हणतात विदुरा. मग ह्या मुली थोड्या मोठ्या झाल्याबरोबर मैत्रेय म्हणतात, देवहूत्य संदेशम गौरवेण प्रजापते. हे देवहूतीचं म्हणणं त्यांना पटलं, त्याने ऐकलं. आणि ह्या मुली मोठ्या झाल्याबरोबर इकडे काही दिवसांनी त्यांना पुत्र जन्माला आला, तो कपिल महामुनी. गोपाल कृष्ण भगवान की जय. तस्याम बहुतिथे काले भगवान मधुसूदनः कार्दमं वीर्यमापन्नो जज्ञेग्निरिवदारुणी. प्रत्यक्ष यज्ञ त्यांनी वर्णन केले की जज्ञेग्निरिवदारुणी. ज्याप्रमाणे लाकडामध्ये अग्नी असतोच, लाकडातला अग्नी घर्षणाने प्रगटतो, त्याप्रमाणे कर्दम महर्षी आणि देवहूती यांच्यामध्ये हे देवत्व होतच, फक्त ते प्रगट झालं नव्हतं. पण लाकडात अग्नी असतो त्याप्रमाणे भगवंतांनी या ठिकाणी आपलं सुप्त स्वरूप प्रगट केलं. भगवान आहेच आहे सगळीकडे, फक्त सुप्त स्वरूप प्रगट केलं. आणि भगवान जन्माला आल्याबरोबर आकाशामध्ये या सगळे देवगंधर्व आले आणि विद्याधर आले. त्यांनी दुंदुभी वाजवायला सुरुवात केली. आवादयम सदाव्यमनी बादित्राणी घना घना. आकाशामध्ये दुंदुभी वाजल्या. देवानी पुष्पवर्षाव केला आणि कपिलाचार्य महाराज की जय म्हणून सर्वांनी. हे ब्रह्मदेवाला कळालं की कपिल महामुनींचा जन्म झालेला आहे. भगवान जन्माला आलेत म्हटल्याबरोबर ब्रह्मदेव त्यांना भेटायला म्हणून आले. देवाला भेटलं पाहिजे ना, जन्माला आल्याबरोबर त्यांची भेट घेतली पाहिजे, त्यांना दर्शन त्यांचं घेतलं पाहिजे, म्हणून हे आले. आणि आपल्यासोबत ब्रह्मदेवाने मरीची इत्यादी सगळे ऋषी आणलेले होते. नारद सुद्धा सोबत होते. आणि मरीची इत्यादी सर्व ऋषींना सोबत घेऊन 9 ऋषी आणि नारद एवढे सगळे ब्रह्मदेवासोबत खाली आले. आल्यानंतर त्यांनी कपिलाचार्यांचं दर्शन घेतलं. आणि कपिलाचार्यांचं दर्शन घेतल्यानंतर तत्कर्दमम आश्रमपदम सरस्वत्या परिषितम. सरस्वती नदीच्या तटाकी यांचा आश्रम होता.
स्वयंभू स्वतः या ठिकाणी भगवंतम परब्रह्म सत्वम शान्य शत्रुहान, भगवान या ठिकाणी कपिलाचार्य म्हणून प्रगट झालेले आहेत आणि ब्रह्मदेवांनी प्रार्थना केली, देवा आपण या ठिकाणी ईश्वर आहात, आपण या ठिकाणी एक तत्व प्रगट करण्यासाठी जन्माला आलेले आहात, आम्ही जाणतो आपल्याला, अतस्त्वम ऋषिमुखेभ्यो. आणि त्यांनी सांगितलं की हे कर्दमा, आता हे पहा ब्रह्मदेव स्वतः सांगतात, हे 9 ऋषी आहेत, या 9 ऋषी बरोबर तुझ्या मुलींचे विवाह करून टाक, आत्ताच्या आत्ताच विवाह करून टाक. ह्या मुद्दामच सोबत आणलेत मी, तुला वर पाहायची गरज नाही, मीच वरतून वर आणलेत, वरतून वर खाली आणलेत. तेव्हा हे सगळे तुझ्या मुलींसाठी आणले ठिकाणं. आत्मजा परिदेशाद्य, तुझ्या सगळ्या मुली त्यांना देऊन टाक. आणि यथाशीलम यथा रुची, मात्र त्यांना विचार कोणाशी लग्न करायचे, कोणाला तू मनाने देऊ नकोस, त्यांच्या इच्छेप्रमाणे यथाशीलम आणि यथा रुची, त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्याशी विवाह कर. याप्रमाणे आणि दर्शन घेऊन त्यांनी या 9 ब्रह्मर्षी बरोबर या 9 स्त्रियांचा विवाह करायला सांगितला. यामध्ये हे 9 जण जे मरीचिदी सगळे ऋषी होते, रुची हे होते. कोण कोण त्यांनी वर्णन केलंय की मरीचीला कला नावाची मुलगी दिली, अत्रीला अनुसूया नावाची मुलगी दिली, अंगिरसाला श्रद्धा नावाची मुलगी दिली, पुलस्त्याला हविर्भू नावाची मुलगी दिली, पुलाहाला गती दिली, क्रतुला क्रिया दिली, अथर्वाला शांती दिली, भृगुला ख्याती दिली आणि वसिष्ठाला अरुंधती दिली. एवढ्या सगळ्या मुलींचा विवाह केला. आणि विवाह केल्यानंतर अथर्वणे ददात शांती यया यज्ञो विधन्यते, प्रत्येकाच्या इच्छेप्रमाणे प्रत्येकीच्या शिलाप्रमाणे प्रत्येकीचं लग्न लागलं आणि सावधान म्हणून त्या ठिकाणी लग्न लागलं. या लग्न लागल्यानंतर मात्र ब्रह्मदेव पुन्हा निघून गेले ब्रह्मलोकाला. ब्रह्मदेव आणि नारद दोघंच गेले, बाकीचे ऋषी इथंच राहिले, कारण त्यांचं लग्न झालं होतं. त्यामुळे आता त्यांना त्यांचा संसार करायचा आहे, त्यांना त्यांची पुत्र उत्पत्ती करायची म्हणून थांबले. आणि नारद आणि ब्रह्मदेव हेच तेवढे वरती गेले. याप्रमाणे ब्रह्मदेव गेल्यावर या कर्दम महर्षींनी भगवंताला नमस्कार केला. आपला मुलगा असून सुद्धा, आपला मुलगा आहे, लहान आहे वयाने, नुकताच जन्माला आलाय, पण त्याला नमस्कार केला आणि सांगितलं, आता हे भगवंता मला आत्मकल्याण करण्यासाठी मला या ठिकाणी आज्ञा द्या, मला आत्मकल्याण करायचे. आपण अवतीर्ण झालात, त्वयावतीर्णार्ण उताप्त काम आहात, तुम्ही उताप्त काम आहात, तुम्हाला कोणतीही इच्छा नाहीये, पण तुम्ही जनकल्याणासाठी जन्म घेता. परंतु आम्हाला तुम्ही जरी या ठिकाणी पुत्र म्हणून जन्माला आले असला तरी मला कर्तव्य म्हणून तपश्चर्या केली पाहिजे, कारण कुणालाही तपश्चर्येशिवाय देवाची प्राप्ती होत नसते. मुलगा झाला म्हणून तो मुलाची प्राप्ती होईल, पण देवाची होणार नाही. देव वेगळा आणि मुलगा वेगळा. म्हणून परिव्रजत पदवीमस्थितो हम, मला या ठिकाणी संन्यास घेऊ द्या, संन्यास घ्यायची परवानगी द्या. आणि आपण परवानगी दिली म्हणजे मी जाईल. भगवंत या ठिकाणी कपिलाचार्य म्हणतात, गच्छम काम मया पृष्ठो, बाबा जा, आपण मी सांगितलेल्या मार्गाने आपण आचरण करा. गच्छम मया पृष्ठो मयी संन्यस्त कर्मणा, मी जो मार्ग सांगितलाय त्या मार्गाप्रमाणेच आपण या ठिकाणी तपश्चर्या वगैरे करावी, आपल्याला माझी परवानगी आहे. मामात्मानम स्वयंचित सर्वभूत गुहाशयम, मी जरी सर्व भूतांच्या ठिकाणी असलो तरी सर्व भूतांचा गुहाशय अंतःकरणामध्ये मी विराजमान आहे. परंतु आपल्याला भक्ती करण्यासाठी, त्याचप्रमाणे मुक्ती मिळविण्यासाठी तपश्चर्येची गरज आहे. म्हणून वितरिष्ये याच्या सोभयम चाते दृश्यती, याप्रमाणे त्यांनी 3 प्रदक्षिणा घातल्या आणि हे कर्दम महर्षी तिथून निघून गेले. मनोब्रह्मणी युंजानो यत सदः परम, याप्रमाणे भगवंताच्या पासून ते आपल्या स्वतःला आत्मकल्याणार्थ परिपूर्ण करण्यासाठी तपश्चर्येचा मार्ग आत्मसात करण्यासाठी ते गेले. भगवत भक्ती युक्तेन प्राप्ता भगवती भागवती गतीही, याप्रमाणे सांगितल्यानंतर पुन्हा शौनकांनी प्रश्न विचारला, महाराज कपिलस्तत्व संख्याता भगवान आत्ममायया, महाराज भगवंतांनी तर तत्वसंख्याता, हा जो सांख्य
शास्त्र सांगितलंय, संख्या रूपाने जे तत्वज्ञान सांगितलंय ते त्यांच्या आईला सांगितलं असं आम्ही ऐकलं. तेव्हा हे तत्वज्ञान काय सांगितलंय, या तत्वज्ञानाचं स्वरूप काय ते आम्हाला सांगा. ते म्हणतात, सूत म्हणतात शौनकादिका हो, आणि मैत्रेय म्हणतात हे विदुरा. याप्रमाणे इकडे कर्दम महर्षी निघून गेले आणि मग देवहूतींनी भगवंताला प्रार्थना केली, देवा आपण स्वतः परमेश्वर आहात असं म्हणता. या आद्यो भगवान पुंसाम ईश्वरोमय भवान किलं, तुम्ही प्रत्यक्ष ईश्वर आहात आणि आमच्या पोटी आपण जन्म घेतलाय, पण मला ज्ञान नाही आणि तुम्ही सर्व ज्ञानी आहात. तुझे पिता सुद्धा तपश्चर्येसाठी गेले, पण मी जर अज्ञानी राहिले तर देवाची आई अज्ञानी राहून कशी चालेल. देवाच्या आईला काहीतरी ज्ञान तर प्राप्त झालंच पाहिजे, म्हणून तू मला ज्ञान सांग. तू मला या मोहातून संसारातून मला मुक्त कर. अथ मे देव संमोह मपाकृष्टुम त्वमर्हसि. तू मला सोप्या शब्दामध्ये ज्ञान सांग. ज्ञान आणि अज्ञान काय आहे, माया काय आहे, परब्रह्म काय आहे, मुक्ती म्हणजे काय, बद्धता म्हणजे काय, जीव कशाला म्हणतात, शिव तो कसा होतो, हे सगळं मला सांग आणि सगळं नीट समजून सांग, कारण मला काहीच कळत नाही. इति स्वमातुर निर्वद्यवींसितम. आईचे शब्द ऐकले. हो आई, तुला ज्ञान सांगण्यासाठीच मी हा अवतार धारण केलाय, म्हणून तुझ्या मनामधला मोह माया हे सगळं मी नष्ट करणार आहे आणि त्यासाठी तुला ज्ञान कथनासाठी मी हा अवतार धारण केलाय. भगवान म्हणतात, यो आध्यात्मिक पुंसाम मतो निश्चय सायमे अत्यंतो परतिर्यत्र दुःखस्य च सुखस्य च. आता या ठिकाणी भगवंत ज्ञान सांगायला सुरुवात करतात. भगवान म्हणतात, योग आध्यात्मिक पुंसाम मतो निश्रेयसाय मे. हे आई, खरं जर माणसाला तत्व कळायचं असेल, निश्रेयस हे खरं तत्व आहे. निश्रेयस म्हणजे मुक्ती, निश्रेयस म्हणजे आपल्या सगळ्या इच्छा बाजूला टाकणे, निरीच्छ होणे, ज्याला आपण निश्रेयस म्हणतो. हाच खरा आध्यात्मिक योग आहे. आत्यंतिक कल्याण जर माणसाचं करायचं झालं, अत्यंतो परतिर्यत्र, आपल्याला जर आत्यंतिक कल्याण करायचं झालं तर आपल्याला द्वैताच्या पलीकडे जावं लागतं. दुःखस्य च सुखस्य च. दुःख आणि सुख या द्वंद्वात राहून आपल्याला आत्यंतिक कल्याण मिळणार नाही. सुख म्हणजे काय आणि दुःख म्हणजे काय, सुख आणि दुःखाच्या फेऱ्यात आपण अडकलेलो आहे. त्यामुळे आपल्याला जर आत्यंतिक कल्याण, पारमार्थिक कल्याण करायचं झालं तर आपल्याला या द्वैताच्या पलीकडे गेलं पाहिजे, या दोन गोष्टीच्या पलीकडे गेलं पाहिजे, निर्द्वंद्व झालं पाहिजे. द्वंद्वामध्ये दुःख आहे, दोनपणा, सुख दुःख, चांगलं वाईट, योग्य अयोग्य, असं जेव्हा आपल्या मनात द्वंद्व चालतं तेव्हा आपण संशयी बनतो. पण तेव्हा या दोनच्या पलीकडे जेव्हा आपण जाऊ तेव्हा तिसऱ्या ठिकाणी, ज्या द्वंद्वाच्या पलीकडे म्हणजेच आपल्या सुखदुःखाच्या पलीकडे आपल्याला आत्यंतिक निवृत्तीचा मार्ग आहे आणि तोच खऱ्या अर्थानं सुखदायक आहे. त्यामुळं हे आई, तुला मी हा मार्ग सांगणार आहे. हा पूर्वी मी सांगितलेला आहे, हा पूर्वी नारदाला सांगितलेला आहे असं म्हणतात. हा पूर्वी तमी मंगते प्रवक्षामी यममोचम पुराणघे ऋषीनाम श्रोतुकामानाम योगम सर्वांग नैपुणम. यापूर्वी मी हे ज्ञान नारदादी ऋषींना दिलेलं आहे आणि त्यांनी ती इच्छा व्यक्त केली होती, त्याप्रमाणे त्यांना दिलंय. आता तू ही इच्छा व्यक्त केलीस तर तुला हा मार्ग मी सांगतो. या ठिकाणी चेतस खल्वस्य बंधाय मुक्तये चात्मनो मतम गुणेषु सक्तम बंधाय रतम वा पुंसी मुक्तये. या ठिकाणी कपिलाचार्यांनी सुरुवात कुठून केली आहे तर गुणेषु सक्तम बंधाय रतम वा पुंसी मुक्तये. तू जो मला मार्ग विचारलास, आत्यंतिक सुखाचा मार्ग विचारलास, निश्रेयसाचा मार्ग विचारलास, तो मार्ग समजून घेण्यासाठी तुम्हाला बंध म्हणजे काय आणि मुक्ती म्हणजे काय हे समजून घेतलं पाहिजे. बंध कशाला म्हणायचं, बंधन कशाला म्हणायचं आणि मुक्तत्व कशाला म्हणायचं. चेत खल्वस्य बंधाय, हे सगळे जे प्राणी आहेत, जे सगळे जीव आहेत ते बंध युक्त आहेत.
ते बद्ध आहेत, अडकलेले आहेत आणि त्यांना मुक्ती पाहिजे. ते अडकलेत, ते बंधामध्ये आहेत, ते बंधनात आहेत. या बंधनात असलेल्यांना मुक्तीचा मार्ग दिला पाहिजे. मग बंधन म्हणजे काय आणि मुक्ती म्हणजे काय? खूप सोप्या शब्दात पहिल्यांदा सांगितले, गुणेषु सक्तम बंधाय. बस संपलं. गुण म्हणजे बंधन आणि गुणातून बाजूला जाणं म्हणजे मुक्ती. तर गुण म्हणजे काय? त्रैगुण्य, सत्व रज तम हे 3 गुण असतील. त्याचप्रमाणे आपण ज्या माया रूपामध्ये अडकतो, हे माईकता हा गुणच आहे. कारण देव जेव्हा गुणाला स्वीकारतात तेव्हा सगुण होतात. म्हणजे आकार असो, उकार असो, प्रकार असो, हे सगळे गुणच आहेत. मग ते माधुर्य यासारखं गुणच आहे. चांगलं वाईट हा गुणच आहे. सत्वरजतम हे गुणच आहे. आकार गुणच आहे. गुण म्हणजे रूप आणि गुण हे मायेचे गुणधर्म आहेत. तेव्हा रूप आणि गुण याच्यातून जेव्हा माणूस मुक्त होतो तेव्हा तो मुक्ती या सदरामध्ये बसतो. म्हणून गुणेषु संग त्याचा खऱ्यावरती परिणाम होतो. तेव्हा अशा प्रकारे खोटं करता करता माणसं खऱ्यावर येतात. आणि अशा पद्धतीने जेव्हा माणसं खोट्यामध्ये इतके तल्लीन होतात की ते खरंच वाटायला लागतं. खोट्यामध्ये सुद्धा आपण अशा पद्धतीने तल्लीन होतो आणि आपल्याला खोटंच खरं वाटायला लागतं. तसं हे गुणयुक्त जे जग आहे ते खोटंच आहे. पण आपण आपला अहंकार तिथे आणतो, अहममता आणतो, मीपणा आणतो आणि तिथे आपल्याला खऱ्या अर्थाने बद्धता प्राप्त होते. ही बद्धता प्राप्त झाल्यानंतर त्यातून मुक्तता. तुम्ही जेव्हा ते बाजूला टाका तेव्हा मुक्त आहेत. अहो तुम्ही मुक्त होताच, तुम्ही मुक्त नव्हतात असं नाही, तुम्ही मुक्तच होता. पण तुम्ही बद्ध झाला. कशामुळे झाला? जसं एक पोपट आहे, तो पोपट एका नळीवर बसतो. तुकाराम महाराजांनी उदाहरण दिले आणि ज्ञानेश्वर माऊलींनी दिले. त्या नळीवर बसला, ती नळी फिरणारी आहे. तो पोपट बसल्याबरोबर ती नळी फिरते आणि पोपट उडत नाही. त्याला वाटतं मी उडलो तर पडल.
अहो पण तू कसा पडशील, तुला असं म्हणतात की अहिल्याबाई होळकर यांच्याबद्दल काल एकाने चांगलं व्याख्यान दिलं. त्यांनी सांगितलं की त्यांच्याकडे एक गीता शिकवायला पंडित येत होते आणि त्यांनी गीतेचा पहिला श्लोक शिकवायला सुरुवात केली. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे असं म्हणल्यावर त्या म्हणल्या थांबा. कशामुळे थांबा? मला कळालं. म्हणे काय कळालं? मला काय करायचंय ते कळालं. आता पुढचं वाचूय ना. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे एवढ्यामध्ये त्यांना कळालं की क्षेत्रे क्षेत्रे धर्मं कुरु. बस पुरे. मला उपदेश झाला, मला ज्ञान कळालं, मला माझ्या जीवनाचा मार्ग कळाला. तेव्हा याला म्हणतात द्रष्टेपणा. तेव्हा असा जेव्हा द्रष्टेपणा येतो तेव्हा किंकर्तव्य मूढता संपते. अर्जुनाची किंकर्तव्य मूढता, मी काय करू अशा प्रकारची जी वृत्ती होती ती संपुष्टात आली आणि मग एकदम त्याला ज्ञान प्राप्त झालं. आणि तो म्हणतो नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा. मोह संपला, स्मृतिर्लब्ध्वा. स्मृती कुठे गेली होती? हो, विस्मृती झाली होती. कशाची? ज्ञानाची. तेव्हा स्मृतिर्लब्ध्वा. ही विस्मृती म्हणजे अज्ञान, विस्मृती म्हणजे संसार, विस्मृती म्हणजे प्रपंच, विस्मृती म्हणजे गुण. हे लक्षात घ्या. आणि ते जातात तेव्हा आपोआपच आपण मुक्त आहेत हे आपल्याला कळतं. आपण बांधलेलोच नव्हतो, मग मुक्तीचा प्रश्नच काय? मला कुणी बांधलंच नव्हतं, मी मलाच बांधलं होतं, मी मलाच या ठिकाणी बद्ध करून ठेवलं होतं. आणि कशाने? तर माझ्याच वृत्तीने. मी मलाच माझ्या वृत्तीने बद्ध केलं. म्हणून ज्या वेळेला गुरु उपदेश करतात तेव्हा हा मायापट, मायेचे जो विस्त्रस्त आहे, मोहपटल आहे, ते विस्त्रस्त होऊन जातं. आणि म्हणून ते म्हणतात गुणेषु सक्तम बंधाय. ही आसक्ती म्हणजे बंध, गुणातील आसक्ती म्हणजे बंध आणि गुणातील अनासक्ती म्हणजे मोक्ष, म्हणजे मुक्ती. गुणापासून आपण अलिप्त झालं की मुक्ती आहे, गुणामध्ये बंदिस्त झालं की आपण बांधले गेलो. आपण गुणामध्ये सक्तम बंधाय, आसक्ती, गुणातली आसक्ती. मग गुण सगळेच, चांगलं खा वाटणे हा देखील गुणच आहे. म्हणजे गोडी हा गुण आहे, त्यामध्ये आपण आसक्त होतो. आसक्त झालं की आपण अडकतो. झाला डायबेटीस तुम्हाला, खा गोळ्यावर. आसक्त झालं की अडकले, अजून जास्त अडकले. म्हणून ते म्हणतात गुणेषु सक्तम बंधाय. जिथे गुण आहेत त्या गुणाच्या लोभीपणामुळं आपल्याला आसक्ती वाटते आणि आसक्ती हेच बंधन होतं. बंधन दुसरं काही नसतं, आसक्ती हेच बंधन आहे. मग आसक्ती काय लोकांनी टाकली काय आपल्यावर? आपलीच आसक्ती आपल्याला बंधनकारक ठरते, आपलेच विचार आपल्याला बंधनकारक ठरतात, आपलाच मोह आपल्याला बंधनकारक ठरतो. म्हणून आपणच आपले शत्रू आहेत, आपणच आपले मित्र आहेत. म्हणून ते म्हणतात आपण स्वतःसाठी आपला आत्मविचार करताना ते म्हणतात की तुम्ही स्वतःच शत्रू आणि मित्र हे स्वतःवरच अवलंबून आहे. आपण जर भगवंताच्या गुणाशी तल्लीन झालो तर मुक्ती प्राप्त होईल. पण आपण संसारातील गुणामध्ये तल्लीन होतो म्हणून बंध प्राप्त होतो. म्हणून ते म्हणतात गुणेषु सक्तम बंधाय रतम वा पुंसी मुक्तये. पुंसी माणसाला मुक्ती प्राप्त करायची असेल तर हे बंधन, ही आसक्ती, यातला
एक रत होणं, अनुरक्त होणं ते नष्ट झालं पाहिजे. आणि ते कशावरून आहे? अहम ममाभिमानोत्थैहि काम लोभादि विन्मलैहि. काम, लोभ, मत्सर या सगळे मल हे जोपर्यंत आपल्या अंतःकरणात आहेत तोपर्यंत आपल्याला गुणातून मुक्तता नाही. मग आपल्याला गुणामध्ये आपण आसक्त होतो. हे आसक्तीचे जे पट आहेत, आसक्तीचे जे पूट आहेत ते कोणते? काम, लोभ हे आसक्तीचे पूट आहेत. त्यातून शुद्धम दुःखम सुखम समम. सुख आणि दुःख ह्या द्वंद्वाचा विचार करू नका, त्यांना समान माना. आणि यासाठी आपल्याला प्रसंगमजरम पाशम आत्मनः कवयो विदुः. ते म्हणतात आपण भगवंताच्या नामामध्ये तल्लीन झालो. आता बंधन कशामुळे? तर गुणामध्ये आसक्त झालं. पण ते म्हणतात हेच गुण जर भगवंताच्या नामाच्या गुणामध्ये तुम्ही आसक्त झाला तर मुक्ती आहे. म्हणजे आता आई म्हणते यातून मुक्त होणं शक्य नाही, कारण आपलं मनच शेवटी मनैव मनुष्याणाम कारणम बंधमोक्षयोः. आपल्याला मनच कारणीभूत जर असेल तर मन कसं टाकता येईल बरं? मनातून मुक्ती कशी प्राप्त होईल? ते म्हणतात आई अगं त्यासाठी भगवंताच्या नामात तुम्ही तल्लीन व्हा. नामही गुणच आहे. भगवंताचं सगुण ध्यान हे गुणच आहे आणि संसारही गुणच आहे. पण संसारातलं मन तुम्ही परमार्थात लावा. गुणातून मुक्त होऊ शकत नाहीत ना? नाही होऊ शकत. बरोबर आहे. गुणातून कसं मुक्त होईल? कारण मनच गुणाने भरलेलं आहे. तेव्हा मनातून मुक्ती आपली शक्य होत नाही. म्हणून काय करायचंय? ते म्हणतात प्रसंगमजरम पाशम आत्मनः कवयो विदुः. आपला जो पाश आहे तो प्रसंगमजरम, प्रसंग शब्द वापरलाय तो प्रसंग असा नाहीये, इन्सिडेंट या अर्थाने नाहीये. प्र अधिक संग. आपल्याला विषयाचा जो संग आहे तोच पाश आहे. तो विषयाचा संग बाजूला करा. आपल्याला भगवंताच्या संघामध्ये आपण तल्लीन व्हा. संग करा पण विषयाचं करू नका. मग कोणाचा करा? संतांचा करा. मग संग तर करायचा आहे, कारण संघाशिवाय सुटका नाही आपल्या मनाची. म्हणून संग करायचा आहे तर विषयाऐवजी संतांचा संग आहे. त्याचप्रमाणे संग करायचा तर संतांचा. गुण गायचे तर परमेश्वराचे, नाम गायचे तर देवाचे, सगुण रूपाचं ध्यान करायचे म्हणजे मन हे त्यामध्ये तद्रूप होतं. म्हणून ते म्हणतात असं जर असेल सामान्य माणसाला तो जमणार नाही. म्हणून तुला मी सांगतो की दोनच मार्ग आहेत. एक तर योग समाधी, त्याचप्रमाणे हे अष्टांग योग साधन, आणि दुसरं भक्ती. तेव्हा भक्ती सामान्यासाठी उपयुक्त आहे. ज्ञान वैराग्ययुक्तेन भक्तियुक्तेन चात्मना. आता या ठिकाणी भक्तीला पहिल्यांदा महत्त्व त्यांनी दिलेलं आहे आणि भक्तीसाठी संत संघाची आवश्यकता सांगितलेली आहे, संत सेवेची आवश्यकता सांगितलेली आहे. म्हणून या ठिकाणी यया पदंते निर्वाण म्हणजे सांवाष्णवा अहम यो योगो भगवद्बाणो निर्वाणात्मस्वयोदितः. आता यानंतर भगवान आईला मन एकाग्र कसं करावं या संबंधीचे विवेचन करतील आणि यानंतर गुण काय, लिंग काय, अनुश्रविक कर्म कोणतं, त्याचप्रमाणे माया काय आहे, तिची निर्मिती कशी झाली या संबंधीचं जे आता ज्याला आपण सांख्य तत्वज्ञान म्हणतो. हे सांख्य म्हणजे काय, त्यामध्ये तत्व कोणते कोणते आहेत,
मायेचं तत्व काय, ब्रह्माचं तत्व काय, या संबंधीचं जे सूक्ष्म विवेचन आहे ते उद्याच्या चिंतनामध्ये करू. आता उद्या, परवा, तेरवा 3 दिवस आपल्याला सांख्य तत्वज्ञानच समजून घ्यायचं. तेव्हा या 3-4 दिवसामध्ये सांख्य तत्वज्ञानाचा विचार आपण करू. हरे नमः. पुंडलिक वरदे हर विठ्ठल सीताकांत.